प्रिय शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, 11 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने शिक्षकेतर पदभरतीचा GR काढला. 28 मे 2025 रोजी दिलेली स्थगिती रद्द ठरली आणि नव्याने हा GR काढण्यात आलेला आहे. ही अत्यंत आनंदाची अशी घटना आहे. आपण अनेकांनी संघर्ष केला. शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह आदरणीय खांडेकर सर असतील, अध्यक्ष माने सर असतील आणि महामंडळाचे सर्वच पदाधिकारी आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील शिक्षकेतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश आले असं म्हणावं लागेल. आता ही शिक्षकेतर भरती प्रक्रिया सुरू झाली म्हणजे कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांची पदभरती होणार आहे. आणि त्याच्यामध्ये शासनाने ह्या GR मध्ये भरती प्रक्रियेचे टप्पे काही सांगितलेले आहेत. म्हणजे ही भरती प्रक्रिया राबविताना अगोदर आपल्या शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी प्राधान्य द्यावं. त्यानंतर अनुकंपाधारक असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात यावं आणि त्यानंतर 80% पदभरती ही सरळ सेवा या पद्धतीने करण्यात यावी. आता ही प्रक्रिया राबवत असताना संच मान्यता 2025-26 ची याचा आधार घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची बाब अशी की बिंदू नामावली तपासणं हे करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक म्हणजे बंधनकारकच आहे. त्यामुळे प्रत्येक संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणं आवश्यक झालेलं आहे. त्यायोगे आरक्षणाची ही प्रक्रिया व्यवस्थित राबवली जाणार आहे. संस्थेला जाहिरात देणं बंधनकारक राहील आणि ही जाहिरात दिल्यानंतर एक मोठा असा कालावधी या निवड प्रक्रिया आणि ह्या सगळ्यामध्ये राहील. अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत घेणे आणि निवड करणे आणि त्यानंतर मान्यतेसाठी शिक्षण निरीक्षक कार्यालयामध्ये पाठवणे, ह्या सगळ्या टप्प्यातून जाऊन नंतर त्या उमेदवाराची निवड म्हणजे मान्यता त्याला मिळणार आहे. आणि या प्रक्रियेमध्ये 3 महिन्याचा कालावधी या सर्व गोष्टीला दिलेला आहे. आता याच्यामध्ये वयोमर्यादा काय, तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा 38 म्हणजे 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 43 ते 43 वर्ष असे असणार आहे. 3 वर्षासाठी मानधन तत्वावर ही नियुक्ती राहील आणि नंतर कायम केलं जाणार आहे. या निवड प्रक्रियेची, या मुलाखत प्रक्रियेची संपूर्ण व्हिडिओ शूटिंग केली जाणार आहे. अशा पद्धतीने ह्या GR मध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्या उमेदवाराच्या पारदर्शक किंवा एकंदरीत या निवड प्रक्रियेच्या पारदर्शकपणाला काही अर्थाने वाव देणाऱ्या असतील असे मला वाटते. काही गोष्टी आपल्या दृष्टीने सकारात्मक झालेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा एक संघटना म्हणून आपल्या दृष्टीने मागणी ही राहील की ही जी प्रक्रिया आता GR काढला, परंतु ही प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी. आपली शासनाकडे ही मागणी राहील की 3 वर्षाचा हा जो कालावधी आहे, शिक्षण सेवक म्हणा, हा फार मोठा कालावधी आहे. हा कालावधी कमी करावा आणि त्या उमेदवाराला नियमित वेतन श्रेणीवर घेतले जावे, त्याची नियुक्ती करावी. हा अत्यंत गंभीर आणि तितकाच जिव्हाळ्याचा
असा दुसरा एक आणि महत्त्वाचा मुद्दा असा, या पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाही. शासनाच्या दृष्टिकोनातून चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा कंत्राटी पद्धतीनेच भरावा असं शासनाचं धोरण दिसतंय. आपली आग्रही मागणी राहील यापुढे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा कायमस्वरूपी भरण्यात यावा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं पद हे नियमित वेतन श्रेणीतच आणि कायमस्वरूपातच भरण्यात यावं. कंत्राटी पद्धतीने जे शासनाचं धोरण आहे चतुर्थ कर्मचाऱ्यांबद्दल, त्याचा संघटना म्हणून आपण निषेध करीत आहोत आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं पद भरण्याबाबत आपण पाठपुरावा करणार. तरी पुन्हा एकदा आपणा सर्वांना शिक्षकेतर पदभरती सुरू झाली त्याबद्दल आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि खास करून शिक्षकेतर महामंडळाचे पदाधिकारी आणि विशेषतः आदरणीय शिवाजीराव खांडेकर सर कार्यवाह यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे पूर्ण महाराष्ट्रात लढला जातो आणि त्याच्यातून आपल्याला हे यश मिळतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आणि विशेषतः खांडेकर सरांचं मनापासून आभार. और आगे भी लड़ेंगे और जीतेंगे. धन्यवाद.